सगळं डिफाईन आहे का? हो सर. जसं राज्यातले काही तालुके कोरडवाहू म्हणून डिफाईन आहे 184 तालुके, तसं कोणाचा काय अति दबाव आहे का काय त्यावरती नावं सिलेक्ट करायचं? नाही नाही, सिलेक्शन कसं कोणाचा तरी अदृश्य शक्तीचा दबाव आहे, त्याच्यामुळे सगळं चाललंय. याच्यामध्ये नवीन सदस्य निवडून आले त्यांना पण माहिती सांगा. त्यांच्या लेवलवरती सुद्धा जे सर्वाधिक जास्त होते कर्जतचे 11 होते, परत कर्जतचे 11 मध्ये 9 झालेले आहेत. मी वंदना शिंदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, राष्ट्रीय कृषी विकास सर नमस्कार. राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत शेतकरी स्थिरीकरणाची योजना आहे सर. तर त्याच्यामध्ये लॉटरीद्वारे लाभार्थ्यांची निवड केली जाते. 94 लाभार्थ्यांनी सर अर्ज केले होते, ते पूर्ण जणांची निवड झालेली. माननीय साहेब म्हणाले ते अत्यंत बरोबर आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात अर्ज बाद होताना सगळं ऑनलाईन एखादी काय त्रुटी असेल तर एखादा का आपण ऑफलाईन घेण्याची काही तरतूदच नाही का? नाही सर, हे महाडीबीटीवरती आहे. ठीक आहे. मग आता समजा ऑनलाईनच असेल तर मग ऑनलाईनसाठी आपणही शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे ना. आणि केवळ त्यांनी भरायचा. आता शेतकरी हा खेड्यापाड्यातला असणार, त्याला काय सगळंच ऑनलाईन तंत्रज्ञान असेल का भाग, माहिती असेल का भाग नाही. आपले तालुका कृषी अधिकारी विभाग खालचा स्टाफ या सर्वांनी त्या तालुक्यामध्ये जर काही व्यवस्था केली तर निदान जेवढे अर्ज येतील तेवढे जरी मंजूर होतील. एक तर इतर जिल्ह्यामध्ये याच्यापेक्षा कितीतरी अधिक पटीने अर्ज असतात आणि आपल्याकडे असलेले अर्ज ते तुम्ही म्हणता त्याप्रमाणे बसल्यामुळे आपण रिजेक्ट करायचे. मोस्ट अनफेअर फॉर द डिस्ट्रिक्ट. बर्णे मामाला पण विचारेल. आणि तुम्ही आता पंचनामाच्या प्रक्रियेवरती अजून दिवस घालवणार. मग 90% उत्पन्न गेलं पिकाचं हे कुलकुर्णी कसं सांगितलं? ऑन रेकॉर्ड आहे त्यांचं. मग 90% झाल्याच्यानंतर मग पंचनामा. सर, जिल्हा विकास समन्वय आणि संनियंत्रण समितीची आज महत्त्वपूर्ण बैठक झाली. विविध विभागाचे प्रश्न पाण्यापासून आरोग्यापासून शिक्षणापासून घेण्यात आले. काय नेमका अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत? कामामध्ये गती येण्यासंदर्भात काय भूमिका आहे सर? केंद्र सरकारच्या योजनाचा अंमलबजावणी होती का नाही, त्याच्यामध्ये काही त्रुटी आहे या दृष्टिकोनातून दिशा कमिटीची स्थापना झाली आणि या दिशा कमिटीच्या माध्यमातून त्याचा आढावा बैठक आम्ही घेतली. केंद्र सरकारच्या जेवढ्या योजना आहेत जवळपास केंद्राने सूची जिल्हाधिकाऱ्यांना राज्य सरकारच्या माध्यमातून पाठवलेली आणि त्या सूचीच्या अनुषंगाने 101 जवळपास कामं आहेत आणि त्याचा आढावा बैठक जवळपास 3-3.5 तास चालली होती. विविध विषयावरती माननीय या समितीच्या सदस्यांनी देखील प्रश्न उपस्थित केले. या रायगड जिल्ह्याच्या दिशा कमिटीचा मी अध्यक्ष खासदार सुनीलजी तटकरे साहेब आहेत, अनेक सदस्य यामध्ये आहेत. आपण पाहिलं असेल की केंद्र सरकार राज्य सरकारच्या माध्यमातून मोठा निधी खरं तर देतो आणि हा निधी देत असताना त्याचा विनियोग कशा पद्धतीने होतो त्याच्यावरती नियंत्रण राखून त्याचा अहवाल खरं तर केंद्र सरकारला देण्याच्या संदर्भामध्ये ही महत्त्वपूर्ण समिती आहे आणि त्याची एक महत्त्वपूर्ण बैठक आज पार पडली. जिल्ह्याच्या विकासात्मक जडणघडणीमध्ये ही बैठक महत्त्वाची आहे. महत्त्वाच्या सूचना अधिकाऱ्यांना आपल्याकडून दिल्या जातात. अशा परिस्थितीमध्ये अनुपस्थित अधिकाऱ्यांबाबत देखील आपण नाराजी व्यक्त केली. काय कारवाईचे संकेत आहेत? केंद्र सरकारच्या स्पष्टपणे सूचना आहेत की संबंधित विभागाचा प्रमुख अधिकारी त्यामध्ये उपस्थित राहिलाच पाहिजे. काही अधिकारी या ठिकाणी उपस्थित नव्हते. माननीय कलेक्टर साहेबांना मी त्या पद्धतीने तशा प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत. एखादा अधिकारी उपस्थित राहत नसेल तर त्याच्यावरती प्रिव्हिलेज दाखल करण्याचा देखील अधिकार समितीच्या माध्यमातून आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो, मी प्रिव्हिलेज कमिटीचा देखील देशाचा त्या कमिटीचा देखील सदस्य आहे आणि प्रिव्हिलेज कमिटी पुढं बोलून या संदर्भामध्ये त्याला माहिती विचारणं, त्याला जाब विचारणं देखील प्रिव्हिलेज कमिटी करू शकते. एकंदरच विकासाच्या दृष्टिकोनातून आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून आमचं संपूर्ण जीवन त्याच्यामध्ये घालवतो. एखादा अधिकारी जाणीवपूर्वक जर येत नसेल तर त्याच्यावर त्याच पद्धतीने कारवाई करण्याच्या संदर्भामध्ये देखील प्रयत्न केले जाईल.
परंतु विकासाच्या दृष्टिकोनातून एक महत्त्वपूर्ण बैठक आहे आणि त्या बैठकीमध्ये अनेक सदस्यांनी सूचना केलेल्या आहेत. ओके. सर, दिशा समितीची बैठक या ठिकाणी पार पडली. अतिशय महत्त्वाच्या मुद्द्यांवर या ठिकाणी चर्चा झाली. काय नेमका या बैठकीचा फायदा होईल भविष्याच्या काळामध्ये? या बैठकीचा फायदा म्हणजे भारत सरकारच्या, राज्य सरकारच्या विविध योजना ज्या घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कणकरत लिस्टमध्ये दिलेल्या आहेत, त्या व्यवस्थेमध्ये अनेक वेळेला अंमलबजावणी करत असताना अडचणी होते, अधिकारी वर्गांकडून दुर्लक्ष होत असतं, नागरिकांच्या, लोकप्रतिनिधींच्या काही गंभीर तक्रारी त्या ठिकाणी असतात. या आढाव्याच्या निमित्ताने सखोलपणाची आम्हाला त्यामध्ये चर्चा करता येऊ शकते. खरोखरच शासकीय पातळीवरच्या काही अडचणी असतील तर त्या दुरुस्त करता येऊ शकतात. काही वेळेला हलगर्जीपणा अधिकाऱ्यांच्याकडून असेल तर त्यालाही जाब आपल्याला त्या ठिकाणी विचारता येऊ शकतो. अनुपस्थितीच्या बाबतीमध्ये आपण मगाशीच खासदार साहेबांनी सांगितलं की आमचा तो हक्क आहे, कारण ही कायद्याद्वारे स्थापित झालेली दिशा कमिटी आहे. याला उपस्थिती अनिवार्य असल्यामुळे अशा अनुपस्थित अधिकाऱ्यांची माहिती घेऊन आम्ही त्या संदर्भात हक्कभंग ठरावसुद्धा ते तर सदस्यच आहेत, आम्ही लोकसभा अध्यक्षांकडे देणार आहोत. हा एक भाग राहिला. त्याच्यापेक्षा जिल्ह्याच्या विकासाला सर्वदूर पद्धतीची गती मिळाली पाहिजे, हाच या दिशा समिती स्थापन करण्याचा पार्लमेंटच्या माध्यमातून जो प्रयत्न आहे त्याचं काम म्हणून आम्ही दोघेजण, अध्यक्ष आहेत ते, मी सहाध्यक्ष आहे, आम्ही सगळेजण करतो आहोत. अनेक विषय, महत्त्वाचे मुद्दे या चर्चेमध्ये, बैठकीमध्ये आले. राज्य सरकारच्या अखत्यारीत जे काही प्रलंबित विषय आहेत ते आणि खासदार म्हणून आपण लोकसभेमध्ये कोणते विषय प्रामुख्याने घेणार आहात? काय चर्चेमध्ये? दोन विषय याच्यामध्ये प्रामुख्याने जलजीवन मिशनचा जो का आज राज्यामध्ये संबंध थांबलेली कामं, ठप्प झालेला कारभार आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा, कारण भारत सरकारचा हिस्सा यायचा आहे. आम्ही दोघेही CR पाटील या खात्याचे मंत्री आहेत, त्यांना भेटू. भारत सरकारकडनं जो निधी वितरित करायचा आहे त्याचा पाठपुरावा करू. राज्य सरकारकडे सुद्धा मुख्यमंत्री महोदय आहेत, उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब आहेत, सुनेत्रा बहिणी आहेत. आम्ही त्या तिन्ही